सर क्लोज एंडेड म्युच्युअल फंड म्हणजे काय? क्लोज एंडेड म्युच्युअल फंड म्हणजे की जी गुंतवणूक एनएफएच्या नंतर क्लोज होते आणि नंतर मार्केटला कधी त्यामध्ये गुंतवणूक करता येत नाही, अशा गुंतवणुकीला क्लोज एंडेड म्युच्युअल फंड म्हणतात. आता थोडक्यात समजून घेऊ की म्युच्युअल फंडमध्ये दोन प्रकार येतात, एक ओपन एंडेड आणि एक क्लोज एंडेड. जनरली ज्यावेळेस म्युच्युअल फंडची कोणतीही स्कीम लॉन्च होते तर ती एनओफेमध्ये येते, न्यू फंड्स ऑफर्स. आणि तो न्यू फंड्स ऑफरमध्ये आपल्याला युनिट स्वस्त मिळतात आणि मग नंतर ते एनएफओ क्लोज झाल्यानंतर ओपन एंडेडमध्ये जसं आपण गुंतवणूक करू शकतो तसं क्लोज एंडेडमध्ये नाही. जे काही गुंतवणूक करायची तुम्हाला एनएफओमध्येच करायची असते, म्हणून त्याला क्लोज एंडेड म्हणतात. आता क्लोज एंडेड म्युच्युअल फंडचा कालावधी किती असतो तर 3 वर्षे, 5 वर्षे, 7 वर्षे, 10 वर्षे असे त्याचे लॉकिंग पिरियड असतात. आता तुम्हाला जे काही स्पेसिफिक तुमचं गोल आहे, उदाहरणार्थ समजा एक राम नावाचा व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला 10 वर्षानंतर मुलाच्या शिक्षणासाठी एक 15 लाख रुपयाची गरज आहे, पण आता रामकडे 2 लाख रुपयाचे आहेत. मग राम काय करेल, हे 2 लाख रुपये हे क्लोज एंडेड म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून देईल. ते पैसे तसेच राहतील आणि 10 वर्षानंतर रामला जे काही मार्केटप्रमाणे रिटर्न आहेत ते त्यांना मिळतील. म्हणजेच काय, स्पेसिफिक गोल अचीव करण्यासाठी क्लोज एंडेड म्युच्युअल फंड बेस्ट आहे. दुसरा क्लोज एंडेड म्युच्युअल फंडचा फायदा असा आहे की यामध्ये जी काही गुंतवणूक होते ते स्पेसिफिक काळासाठी लॉक होत असल्यामुळे तिथे काही फारसे असे चार्जेस जास्त लागत नाही. क्लोज एंडेड म्युच्युअल फंडचे चार्जेस सुद्धा कमी असतात. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्या व्यक्तींना असं होतं की आता आमच्याकडे सुद्धा बऱ्याच वेळा क्लायंट येतात, सर माझी सेव्हिंगच राहत नाही. कारण म्युच्युअल फंडमध्ये 3 वर्ष पैसे जमा केले की ते लोक विड्रॉ करतात, परत 3 वर्ष जमा करतात, परत विड्रॉ होतात. मग त्यामुळे होतं काय, लॉकिंग नसल्यामुळे फंड्समध्ये कुठली सेव्हिंग राहत नाही. सो अशा व्यक्तीसाठी क्लोज एंडेड म्युच्युअल फंड बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही तुमचे गोल डिसाईड करा की तुम्हाला 3 वर्षांतर काय पाहिजे, 5 वर्षांतर कोणती गोष्ट घ्यायची, 10 वर्षांतर कोणती गोष्ट घ्यायची, आणि त्यानुसार तुम्ही जे काय आता मार्केटमधले बेस्ट क्लोज एंडेड फंड्स आहेत ते तुम्ही डिसाईड करून त्यावर एक चांगले रिटर्न्स घेऊन तुम्ही तुमचे गोल कम्प्लीट करू शकता. या सर्व ही जी काही प्रोसेस आहे क्लोज एंडेड म्युच्युअल फंडमध्ये होते. याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स करा आणि हा व्हिडिओ तुमच्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या मित्राला जरूर शेअर करा, याचा नक्कीच त्यांना फायदा होईल. आणि सर्वात महत्त्वाचं, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.